राम राम मंडळी, मी रोहिणी बसते. आज तुम्हाला दाखवणार आहे मूग डाळीचा खमंग ढोकळा. चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया. रात्री झोपण्या अगोदर 11-11:30ला मी मूग डाळ भिजत टाकलेली होती. मूग डाळ छान भिजलेली होती, तर सकाळी उठल्यानंतर अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरमधून रवाळ अशी बारीक करून घेतली. मूग डाळ आपल्याला एकदम बारीक, एकदम चिकन करायची नाही, जराशी रवाळ ठेवायची आहे. आता घरामध्ये लाईट येती जाती, तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. मूग डाळ बारीक करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ, थोडासा खाण्याचा सोडा आणि आलं, लसूण, हिरवी मिरची याची थोडीशी 1 चमचाभर पेस्ट टाकली. त्याच्याने चव येईल, बाकी काही नाही. आता हे सर्व एकजीव करून 10-15 मिनटं हे भांडं बाजूला ठेवू. त्यानंतर जे मिश्रण तयार झालेलं होतं त्यामध्ये अर्धा पॅकेट इनो टाकायचं आहे. अर्धा पॅकेट इनो पुरेसा आहे. आता जितकं मिश्रण तयार झालेलं होतं त्यातलं मी निम्मं बाजूला काढून ठेवलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल भांडं का बदललं? आता त्याची पुढची जी रेसिपी आहे ना त्या उरलेल्या पिठाची, ती मी यानंतर तुम्हाला दाखवेलच. चला खमंग ढोकळ्याकडे येऊया. इनो एकजीव करून झाला की 5 मिनटं बाजूला ठेवून खमंग ढोकळ्याच्या भांड्याला तेल लावायचं आहे आणि नेहमीप्रमाणे ढोकळा तयार करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण बेसन पिठाचा ढोकळा करतो तेव्हा त्यामध्ये थोडासा रवा पण वापरतो आणि त्याचबरोबर तेल पण वापरतो, कारण तो फुलावा म्हणून. पण मूग डाळीचा ढोकळा करताना तुम्हाला ना रव्याची गरज आहे ना जास्तीच्या तेलाची. तुम्ही बघू शकता ढोकळा आपला छान तयार झालेला आहे. मी कट करून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती फोडणी टाकणार आहे. या ठिकाणी मी साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता याची फोडणी तयार केली आणि ती पाण्यामध्ये एकजीव करून घेतली. जेणेकरून साखरेचा गोडपणा आणि फोडणीचा तिखटपणा दोन्हीही आपल्या खमंग ढोकळ्याला चारी बाजूनी लागेल. तुम्ही खमंग ढोकळा कट केल्यानंतर वरूनही फोडणी टाकू शकतात किंवा एक पीस असा वेगळा करून फोडणी टाकली की चारही बाजूनी त्या छिद्रांमध्ये साखरेचं पाणी असं जाऊन बसतं आणि खाण्यासाठी खूप भारी लागतो. जेव्हा आपण ढोकळा कट केल्यानंतर वरच्या बाजूनी फोडणी देतो तेव्हा कधी कधी साखरेचं पाणी खालीपर्यंत उतरत नाही आणि त्यामुळे आपला ढोकळा वरती तर खूप छान लागतो, पण शेवटच्या बाजूला त्याच्यामध्ये गोडवा किंवा तिखटपणा मुरलेला राहत नाही. पण अशा पद्धतीने कट करून तुम्ही वरून फोडणी दिली किंवा वरून साखरेचं पाणी टाकलं तर चारी बाजूनी ढोकळ्यामध्ये पाणी किंवा तिखटपणा जातो आणि ढोकळा खायला पण भारी लागतात. तर मग मंडळी, कशी वाटली मूग डाळीच्या खमंग ढोकळ्याची रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सांगून चालणार नाही, करून बघा आणि